अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची विशेष सेवा हिरण्यदान असेल, आपल्या पितृसाठी आपण हिरण्यदान कसं करावं, संकल्प कसा करावा, ती माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याच्याबरोबर अमावस्येच्या दिवशी भैरवचंडी कशी करावी या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. अमावस्या 24 तारीख आहे, संध्याकाळी 7 वाजता अमावस्या लागणार आहे आणि 25 तारखेला दुपारी 4 वाजता अमावस्या संपते. अमावस्या म्हणजे घाबरायचंय का? नाही. अमावस्या म्हणजे आपली काही सेवा असेल, सेवा उपासना करण्याचा दिवस म्हणजे अमावस्या. आपलं आळस झटकण्याचा दिवस म्हणजे अमावस्या. अमावस्या म्हणजे आपलं घर स्वच्छ करण्याचा दिवस. आज संध्याकाळी 7 वाजता अमावस्या लागती. सूर्याने बघितलेली अमावस्या उद्या आहे 25 तारखेला म्हणजे दिवसभर. अमावस्याच्या दिवशी सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या घरामध्ये जेवढे जाळे जुमटे असेल ते सगळे स्वच्छता करायची. अमावस्या म्हणजे स्वच्छताचा दिवस, लक्षात ठेवा. आणि पौर्णिमा म्हणजे आनंदी आणि सेवा करण्याचा दिवस, अनुष्ठान करण्याचा दिवस म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेला एक प्रकारची ऊर्जा असते. अमावस्यामध्ये काय असतं, खूप जणांना आळस येतो, खूप जणांना काही काम करावं वाटत नाही. मग काही काम करावं वाटत नाही म्हणून अमावस्याच्या दिवशी जाळे जुमटे काढले पाहिजे. सगळे जाळे काढून घ्यायचे, आपलं देवघर स्वच्छ करून घ्यायचं. अमावस्याच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्या, गोमूत्र घ्या. मी प्रत्येक अमावस्या दिवशी करत असतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची, गोमूत्र घ्यायचं आणि आंघोळ करायची. त्याला गोमूत्र हे घेतल्यानंतर साबणने लावायची, शरीरावर द्या. गोमूत्र घेतल्यानंतर आपल्याला थोडं ताजं तवानं वाटत, मन फ्रेश होईल. हे केल्यानंतर अमावस्या दिवशी आपला उंबाटा असेल तो हळदीने, हळद असेल यांनी लेपन करायचं, घर स्वच्छ करायचं. देव घरामध्ये पण सगळे जाळे जुमटे काढायचे, देव स्वच्छ करायचे, देवाला अभिषेक घाला. हे सकाळी करायचं. अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांना, आपले पित्र असतात, कसं असतं, आपली कुलदेवता, कुलदैवत आणि आपले पित्र, जेव्हा आपले पित्र आपल्याला आशीर्वाद देतात, त्या आपल्या ज्या अडी अडचणी असतात त्या मोकळ्या होत असतात. कधीही लक्षात ठेवा, गुरुक्षेत्रामध्ये पण वर्णन आहे की आपण देवाचं आपण करतो, आपल्या कुलदेवतेचं करतो, तसं पितरांचं करायला पाहिजे. कोणी अपघाती वारला असेल, कोणी सुसाईड केला असेल, कोणी एक्सपायर झाला असेल, मग आपल्या पितरांसाठी खूप जणांना सांगितलं असतं, बा पत्रिकेमध्ये तुमचे पितृदोष आहे किंवा हस्त, कोणाचा हात जरी बघितलं त्या साईडला सगळे जाळे जाळे आलेले असतात, या साईडला सगळे जाळे जाळे आले असतात. हे पितृदोषाचे लक्षण आहे. कोणी अपघाती वारलं, कोणी हे केलं, हे लक्षण आहे. तर मग प्रत्येक अमावस्याला हिरण्यदान करायला पाहिजे. हिरण्यदान म्हणजे काय, हे कोणी करायला पाहिजे? हे महिलांनी पण केलेलं चालतं. महिलांनी प्रॉपर्टी घ्यायला चालत नाही का? आपल्याला खूप जण म्हणतात मग महिलांनी करायला नाही चालत. पण एक गोष्ट सांगा मला, मुलगा मुलगीमध्ये कोणी फरक करतं का? नाही. जेव्हा आई वडील आपल्या मुला मुलीला सारखं शिक्षण देतात, सारख्या शाळेत टाकतात, सारखं एज्युकेशन देतात, मुलीला पण करायचा अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आजकाल काही काही ठिकाणी मुली अग्निदान करता काही प्रॉब्लेम नाही. मग जेव्हा आपल्याला हिरण्यदान करायचंय, हिरण्यदान म्हणजे काय, आपण जानवजोड असेल, परत जानवजोड असेल, दूध असेल, पेढे असेल, फळ असेल, शिदा असेल, दक्षिणा असेल, हे प्रत्येक अमावस्याला ब्राह्मणाला आपण हिरण्यदान करायला पाहिजे. हे हिरण्यदान म्हणजे काय, कशासाठी? कोणाच्या पत्रिकेमध्ये काल सर्पदोष असेल, कोणाचा राहू खराब असेल, पितृदोष असेल, नारायणनागबळी असेल, या सगळ्या विधी जर करायला नाही जमल्या किंवा केल्या जरी असेल तर आपण प्रत्येक अमावस्याला काहीतरी दान द्यायला पाहिजे. ब्राह्मणाला दान द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणणार दादा ब्राह्मण नाही भेटत, काय करायचं? तुम्ही सगळ्यात पहिले जानवजोड असेल, दूध असेल, शिदा असेल, शिदामध्ये आपण सप्तधान्य शिदा देऊ शकता. 2 माणसं जेवतील त्याप्रमाणे शिदा देऊ शकता. ते ब्राह्मणाला दान द्यायचं. प्रत्येक अमावस्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं, खाली आसन घ्यायचं नाही. हे दान तुम्ही सकाळी देऊ शकता, दुपारी 12 वाजता देऊ शकता, दिवसभरात कधीही देऊ शकता, संध्याकाळी आल्यावर पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. दक्षिण दिशेला बसायचं, तोंड करून आपल्या पितरांचं स्मरण करायचं. दर अमावस्याला पितराच्या फोटोला हार घालायचा. दर अमावस्याला तरी घाला,
पितरांच्या फोटोला हार घालायचा, पितरांचं स्मरण करायचं, पितरांच्या समोर बसून पितृस्तुती, पितृवाष्टक हे म्हणायचं. जे तुम्ही दान देणार आहे ते करताना संकल्प सोडायचा, तुमचं नाव गोत्र घ्यायचं आणि असं म्हणायचं की आमच्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही हिरण्य दान करत आहोत, असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. तुमच्या तिथं कोणी ब्राह्मण घेत असेल तर त्यांना तुम्ही घरी नेऊन द्या. कोणी ब्राह्मण तुमच्या घरी येऊन घेत असेल चांगली गोष्ट आहे, ते द्या. कोणी घेत नसेल तर तुम्ही माझा नंबर देईल, माझ्या नंबर तुम्ही ऑनलाईन दक्षिणा पाठवू शकता. फक्त संकल्प करून पाठवा, फक्त संकल्प करून पाठवा. कारण की हे जे दक्षिणा आपली येत असते ही आपण गाणगापूरमध्ये काही कामासाठी आपण वापरत असतो. पण आपल्या जवळच्या ब्राह्मणाला आपण बघावं, हे प्रत्येक अमावस्येला प्रत्येकाने करावं. हे केल्याने काय होतं, हे केल्याने काय होतं, आपल्याला पितरांना सद्गती लाभते. दर महिन्यामध्ये काहीतरी आपलं दान पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि हे दान फक्त ब्राह्मणाला द्यावं, इतरांना कोणाला देऊ नये. लक्षात ठेवा. खूप जण म्हणाल दादा आम्ही याला देतो त्याला देतो, मंदिरात देतो, नाही, फक्त ब्राह्मणाला द्यावं. शिदा, दक्षिणा, जानवं जोड, दूध, पेढे याप्रमाणे देऊ शकता. हे प्रत्येक अमावस्येला आपण दुपारी 12 वाजता करू शकता, दिवसभर कधीही करू शकता. संकल्प करून दान द्यावं. त्याच्यासोबत प्रत्येक अमावस्येला भैरव चंडी प्रत्येकाने करायची. भैरव चंडी म्हणजे काय? भैरव चंडी म्हणजे आपण देवी आईची पण सेवा करतो, भगवान शंकराची, कालभैरवाष्टकाची, दोन्ही सेवा आहे या आपण दर अमावस्येला करत असतो. भैरव चंडी प्रत्येकाने करावी घरी. भैरव चंडी करताना काय काय लागेल आपल्याला काही सांगणार नाही. आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पुस्तक असतं. दुर्गा सप्तशती जेव्हा आपण करतो, जेव्हा महिला दुर्गा सप्तशती प्राकृत वाचत असेल, संस्कृत वाचत नाही, गुरु मंत्र घेतल्याशिवाय कोणतीही पोथी वाचायला चालत नाही. देहधारी गुरु करायला पाहिजे, गुरु मंत्र घेतला पाहिजे, देहधारी व्यक्ती आपण करायला पाहिजे. गुरु केल्यानंतर आपण संस्कृत दुर्गा सप्तशती वाचू शकता. आणि आजकाल आता प्राकृत पण भरपूर जण वाचताय, पण आपण देहधारी गुरु करायला पाहिजे, त्याच्याने अजून फळ भेटत असतं. मग भैरवचंडी कशी करायची? भैरवचंडी करताना अमावस्येच्या दिवशी काय करायचं? हिरण्यदान केलं आपण, पितरांना सद्गती लाभण्यासाठी हिरण्यदान केलं. हिरण्यदान केल्यानंतर आपण काय करायचं? हातपाय तोंड आहे ते धुवून घ्यायचे, देवाला नमस्कार करायचा आणि भैरवचंडी आपण दिवसभरात कधी करू शकता. एक पाठ ठेवा, त्याच्यावरती पीस ठेवा, दुर्गा सप्तशतीचं पुस्तक ठेवायचं. जेव्हा आपण भैरवचंडी वाचणार तेव्हा संरक्षण आपल्या जवळ पाहिजे. कोणती सेवा करताना संरक्षण पाहिजे, विदाउट संरक्षण बसायचं नाही. खाली आपलं आसन पाहिजे, आपली जपमाळ पाहिजे, पिवळ्या मोहरी असेल, महाराजांची रक्षा असेल ती पुडी करून आपल्या जवळ ठेवा, एक लिंबू आपल्या जवळ ठेवा. आणि ते करत असताना हे आपल्या जवळ ठेवल्यानंतर महिलांनी गाऊनवर, ड्रेसवर भैरवचंडी करू नका. पुरुषांनी पण जीनची पॅन्ट वर याच्यावर नाही, प्रॉपर सवळं घाला. धोतर असेल ते घाला, प्रॉपर सवळं घालून भैरवचंडीला पाठ करायला बसायचं. भैरवचंडी वाचताना महिलांनी डोक्यावर पदर घ्यावा, हळद कुंकू लावायची, हातामध्ये काचेच्या बांगड्या ठेवा. प्रॉपर पूर्ण हिंदू संस्कृतीनुसार आपण बसावं. भैरवचंडी वाचताना पुस्तक हातामध्ये घेऊन वाचू नये. भैरवचंडी करताना देवीचा फोटो समोर ठेवा. हे असेल, दिवा असेल, धूप असेल, हे सगळं चालू ठेवा. ते केल्यानंतर आपण काय करायचं? दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्यायामध्ये उवाच येत असतं, रुचिवाच. हे जे उवाच येत असतं ना तेव्हा कालभैरवाष्टक म्हणायचं. म्हणजे आपण पहिला अध्याय चालू केला, पहिला अध्याय डायरेक्ट चालू करायचा. पहिला अध्याय चालू केल्यानंतर जेव्हा उवाचे शब्द येईल तिथं कालभैरवाष्टक म्हणायचं. पण कालभैरवाष्टक म्हणताना त्याची फलश्रुती म्हणायची नाही. पहिला अध्याय तुम्ही काढला, उवाचे आलं, ऋषीवाचे आलं, कालभैरवाष्टक घ्यायचं. ओम देवराज सेवेमान पावनाजी पंकजम, कालभैरवाष्टक म्हणायचं, त्याची फलश्रुती म्हणायची नाही. कालभैरवाष्टक झाले लगेच दुसरा जो ओवी आहे दुर्गा सप्तशतीची ती वाचायची. असं 1 ते 13 अध्यायामध्ये जिथं उवाचे येईल तिथं कालभैरवाष्टक म्हणायचं, फलश्रुती म्हणायची नाही. असे 13वा अध्यायापर्यंत म्हणायचं. 13वा अध्यायाच्या वेळेस शेवटच्या वेळेस जी फलश्रुती जी उवाचे येईल तेव्हा पूर्ण कालभैरवाष्टक म्हणायचं. हे असं साधं आणि सोपं भैरवचंडी प्रत्येकाने आपल्या घरच्या घरी करावी. प्रत्येक अमावस्याला भैरवचंडी ज्या घरामध्ये होत असेल
त्या घरामध्ये नोकरी असेल, संतान प्राप्ती असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, घरामध्ये सुख शांती असेल, बाहेरची बाधा काहीच होणार नाही. भैरवचंडी वाचन करताना संरक्षण ठेवायचं. भैरवचंडी वाचन करताना सगळ्यात पहिले महाराजांची एक माळ घ्यायची, नवार्णव मंत्राची एक माळ घ्यायची आणि 1 ते 13 अध्याय आपण सलग वाचावे. भैरवचंडी ही आपल्या घरी करावी, कोणाच्या घरी करू नये. ही सेवा झाल्यानंतर आपल्या काय होईल, आपल्याला काल भैरवाष्टक जास्त आपलं पठण होईल. अमावस्येच्या दिवशी काल भैरवाष्टक वाचायला खूप महत्व आहे. आपल्या जवळच्या काल भैरवच्या मंदिरामध्ये जावं. आता मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो. आमच्या इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये भावसिंगपुरात त्या साईडला काल भैरवचं जुनं मंदिर आहे, युनिव्हर्सिटी जवळ. तिथे प्राचीन काल भैरव मंदिर आहे. म्हणजे जाताना नारळ घेऊन जायचं आपण एक, त्याच्यावर काल भैरवाष्टक म्हणायचं 11 वेळा आणि ते नारळ तिथे ठेवून द्यायचं. अमावस्येच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही. लक्षात ठेवा, अमावस्येच्या दिवशी जर परान्न जर तुम्ही खाल्लं तर तुमचं पूर्ण मास पुण्य जातं. मास पुण्य म्हणजे काय, गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. जर अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही बाहेरचं परान्न कोणाचं खाल्लं तर महिनाभरात केली तुम्ही सेवा असेल, नामस्मरण असेल, गुरुचरित्र पारायण असेल, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण असेल, ही सगळी सेवा आपली सगळी जात असते. त्या माणसाला जाती सेवा बसल्या बसल्या. म्हणून अमावस्येच्या दिवशी कोणत्याही कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही, काहीच नाही. अमावस्येच्या दिवशी आपण शांत राहावं. सकाळी आपण सकाळच्या वेळेस पितृअष्टक पितृस्तुती म्हणा, दुपारी 12 वाजता संकल्प करून आपण हिरण्यदान ब्राह्मणाला द्या, ब्राह्मणने भेटला मला दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. ते केल्यानंतर भैरवचंडी करायची. संध्याकाळच्या वेळेस जवळच्या मारुतीच्या मंदिरात जायचं, तिथं नारळ फोडा, तिथं दिवा घेऊन जा, तिथं मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालीसा असेल, तिथे तुम्ही म्हणू शकता. एवढी सेवा प्रत्येकाने करावी. कोणी कोणाच्या गळ्यामध्ये, कमरेला आणि पायामध्ये कडदोरा नसेल तर अमावस्या दिवशी बदलावा, अभिमंत्रित करून तो घालावा. त्यांनी पण खूप फरक पडतो. प्रत्येकाने अमावस्येच्या दिवशी जास्त घाबरून जायचं नाही, नामस्मरण जास्त करायचं, काल भैरवाष्टक जास्त म्हणायचं, आपली केलेली सेवा ही गुप्त ठेवायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.